तर आज इथे मी मटण बनवते. हे मी मॅरिनेट केलंय हळद, मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट वगैरे लावून. पण ह्याची धुवायची एक प्रोसेस आहे, जे की टीप आहे म्हणू शकता. तर मीठ आणि हळद अ, आणि बेसन असं लावून हे त्याला चोळून ठेवायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग मॅरिनेट करायचं. तर ते मॅरिनेट झाल्यानंतर इथे अर्ध्या तासानंतर मी 1-1.5 पळी तेल टाकून कांदा टाकले, 2 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून. तर ते छान असे परतून घेते आहे आणि त्याच्यात एक तेजपत्ता टाकलाय. तर हे पिंक होईपर्यंत, मस्त असं ब्राऊन होईपर्यंत मी परतलेलं आहे. आणि आता हे मॅरिनेट केलेलं मटण मी ह्यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहे हाय फ्लेमवरती. सगळ्यात प्रथम हाय फ्लेमवरती थोडं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यात थोडंसं पाणी देखील मी टाकलंय त्या मसाल्याचं, ज्यात मॅरिनेट केलं होतं. आणि दही देखील लावलेलं आहे ह्याला, ते मी सांगायचं विसरले. आणि थोडं मी 1 ग्लासभर पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. नंतर कुकर लावलाय आणि कुकरला मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तर 4 शिट्ट्यांमध्ये हे छान असं शिजलेलं आहे, कारण कोवळं होतं आणि फ्रेश पण होतं. तर तुम्ही इथे बघू शकताय, मी 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर उघडलेलं आहे आणि आपलं मटण जे आहे ते छान असं शिजलंय. तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूया. तर मॅरिनेट करताना मी टाकलंच होतं, परंतु पुन्हा मी थोडंसं टाकलं आणि हे वाटलेला मसाला आहे कांद्या खोबऱ्याचा, जो की आता आपण ह्याची ग्रेव्ही छान घट्ट होण्यासाठी करतोय. तर इथे मी गरम मसाला टाकते 2 चमचे, कारण गरम मसाल्याचा फ्लेवर मटणाला खूप छान येतो. तर आधी मी थोडासा टाकला होता, पण आता पुन्हा टाकते आणि मी अर्धा चमचा अजून लाल मसाला ह्याच्यात टाकलाय, जो की तिखट असतो. आणि आता ह्याचा कलर बघा खूप छान आलेला आहे. आणि आता आपण हे थोडंसं आटवून घेणार आहोत, म्हणजे जेणे की थोडीशी ग्रेव्ही झाली पाहिजे, त्याची रस्सा झाला पाहिजे. तर इथे आता थोडंसं आटत आलंय ते. तर तुम्ही बघू शकता, हे अजून थोडंसं मी आटवणार आहे, कारण थोडंसं पाणी दिसतंय याच्यामध्ये, अजून थोडंसं पातळ दिसतंय, कारण मी ऑलरेडी कांदा खोबऱ्याचं वाटण देखील यामध्ये टाकलेलं आहे. आणि हो, मटणाला आपण जेव्हा मॅरिनेट करतो तेव्हाच मीठ लावलेलं असतं. तर तुम्ही चव घेऊन नंतर जर पाहिजे तर तुम्ही ते मीठ ॲड करू शकता थोडंसं, पण जास्त मीठ आधी टाकायचं नाही. तर आता बघा, इथे आपल्या मटणाचा लूक, ऑलरेडी ग्रेव्ही छान अशी घट्ट झालेली आहे आणि खूप छान टेस्टी असं मटण आपलं इथे तयार झालेलं आहे. तर खूपच सुंदर आणि टेस्टी असं मटण झालेलं आहे. तर कसा वाटला हा मिनी व्लॉग तुम्हाला, मला कमेंट करून सांगा आणि या जेवायला. तर इथे आपलं ताट देखील रेडी आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.